नमस्कार मित्रांनो, उद्या नागपंचमी आहे. तर मग आपल्या सर्वांना नागोबाची कहाणी तर माहितीच असायला हवी ना. तर मग ऐकूयात नागोबाची कहाणी. ऐका परमेश्वरा, नागोबा देवा तुमची कहाणी. अटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण होता. त्याला 5 सुना होत्या. चातुर्मास आला, श्रावण महिना आला, नागपंचमीचा दिवस आला. कोणी आपल्या आजोळी, कोणी आपल्या पंजोळी, तर कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या आहेत. त्यात सर्व धाकट्या सुनेनेच, माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती आपल्या मनात फार दुःखी झाली व मनात म्हणाली, माझ्या सर्व संबंधी नागोबादेव आहे असे समजून तो मला माहेरहून न्यायला येईल असे म्हणू लागली. इतक्यात काय घडलं, भगवानास तिची दया आली. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व या मुलीस नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे रपून राहिला आणि आताच कुठून आला. त्याने सुनेस विचारले. तिने पण हाच माझा मामा म्हणून सांगितले. ब्राह्मणाने त्या वेशधारी मामा अर्थात नागोबाबरोबर तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामा नागोबाने तिला आपल्या वारुळात नेलं, खरी हकीकत सांगितली आणि आपल्या फणीवर बसून आपल्या बेळात नेलं. आपल्या बायका मुलांस बजावले की हिला कोणी चावू नका. एक दिवस नागाची नागिन बाळांत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला दिला. पुढे नागिन बाळांत झाली. तिचे पिलं वळवळ करू लागली. ही घाबरली व हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटी भाजली. नागिन रागवली. तिनं सर्व वृत्तांत नागाला सांगितला. तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोहोचू. पुढे ती पहिल्यासारखी आनंदाने वागू लागली. एक दिवस अपाद्रव्य देऊन मुलीस आपण मनुष्यवेश घेऊन तिला सासरी पोहोचवलं. नागाची पिले मोठी झाली व आपल्या आईला विचारू लागली, आमची शेपटी कशानं तुटली. नागिनीनं त्या मुलीची गोष्ट सांगितली. तिचा सूट घ्यावा असे मनात आणून हे सर्व हिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस आहे. हिने आपली पुष्कळ भावांची वाट पाहिली. शेवटी ते येत नाहीत असे पाहून तिने पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागांना लाह्या ठेवल्या, दूध वगैरे ठेवले, उकडीचे नैवेद्य दाखविला. हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत होती. शेवटी तिने देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून तिने नमस्कार केला. इकडे हा सर्व प्रकार पाहून पिल्लांनी मनातला राग घालविला. त्यांना तिच्याविषयी दया आली. पुढे त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गळ्यात घातला. जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.